नमस्कार मैत्रिणींनो, आज माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उलन वापरून देवासाठी आसन, देवघरातील देवासाठी आसन। तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बेसला मी वापरणार आहे रेक्झिन। मी रेक्झिनची साईज कट करून घेतलेली आहे मला ज्याप्रमाणे आसन बनवायचे त्यानुसार। आणि उलन मी 2 कलरचे उलन वापरणार आहे त्याच्यासाठी। लेस, कात्री, ग्लू गन आणि ग्लू स्टिक। तर चला तर मग मैत्रिणींनो, आपण आसन बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण सगळ्यात पहिले लेस बॉर्डरला लावून घेणार आहोत। लेस लावल्यामुळे आपल्या आसनचं लुक हे छान दिसते। आपण पूर्ण बॉर्डरला लेस लावून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या साईजनुसार, तुमच्या देवघरातील साईजनुसार, देवाच्या साईजनुसार तुम्ही हे आसन बनवू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पण ते आपण बनवू शकतो। मी पूर्ण कॉर्नरला उलन चिपकून घेतलेली आहे, हे लेस चिपकून घेतलेली आहे। आता उलन लावणार आहे त्याच्या आतमधल्या साईजला। अशा प्रकारे आपण उलन लावून घेणार आहोत। आपण ग्रीन कलरचे 3 राऊंड घेतलेले आहे। आता आपण मधामध्ये आकार भरून घेणार आहोत। हे उलन वापरून बनवलेले आसन हे वॉशेबल पण आहे आणि छान अशी गादीसारखी पण अशी मऊ मऊ दिसते। त्याचा स्पर्श हाताला छान जाणवतो। अशा प्रकारे आपण आसन बनवून घेतलेले आहे। हे बघा किती छान दिसतात त्या, आणि देव ठेवल्यावर तर खूप छान दिसते। मी देव ठेवून पण दाखवणार आहे तुम्हाला, आणि तुम्ही पण तुमच्या घरच्यासाठी नक्कीच ट्राय करा। अशा प्रकारचे आसन बनवण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्ही हे चांगले पॅकिंग करून तुम्ही सेलिंग पण करू शकता। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। धन्यवाद।